त्यांनी फोन केला, झोपल्याला उठून गेलं सोडवा सोडवी करायला. काय गुन्हा झाला का त्या सरपंचाचा? काहीच गुन्हा नाही. लई मारलं व डोळं काढ लाईट लावून, नका उपचिले नका उपचिले, काय व्यवस्था केली, लई व्यवस्था केली बेकार. चिंगरून मेलं तर काही सुद्धा वाटत नाही, पण या धान्याचा हालच लई केलं. अख्खे गाव आमचं झुरत आहे. आणि 5 वर्षाचं लेकरू संतोष अण्णा. सांगते संतोषला कधी नाही मिळणार. संतोषला न्याय मिळत तर आम्ही मोर्चा काढाय ना. हा, न्याय द्या आम्हाला. हो, न्याय द्या आम्हाला. न्याय मसाजोगला मसाजोग अख्खी बीड जिल्ह्यात डांबरेच लिहिलं होतं आणि आमच्या माणसाला टाकळीच्या माणसानं का मारलं? काय केलं का त्याचा गुन्हा? काही सुद्धा गुन्हा नव्हता. असं तान लिकरू तरी पाठीत रडत तळून असं लिकरू राहिलंय आमच्या वस्तीला. आजुळात बार्शीचा संतोष देशमुख मसाजोगचा बासा तान्या लेकरावानी वागला आमच्या गावाला. शब्द कशातच नाही वाकडा. त्या माणसाला फाशी द्या. वाल्मिक कराड, धनंजय मुंडे आणि ते 6 जण मारणाराला आमच्या मसाजोगला आणून असे झाडाला लटकावा 1-2 खून तरी, तर मसाजोगची आमना होईल, शांतता वाटेल आम्हाला. हो, आमचं सोनं हरपलंय. सोन्याला कुणी हुडकीत नाही. या प्रकरणात संतोषचा काय गुन्हा होता? काही सुद्धा नाही, कसलाच गुन्हा नाही. झोपल्याला त्या अशोक सोनवण्याला मारायला लागले ते कंपनीच्या सिक्युरिटीला. हा, म्हणून त्यांनी फोन केला, झोपल्याला उठून गेलं सोडवा सोडवी करायला. काय गुन्हा झाला का त्या सरपंचाचा? काहीच गुन्हा नाही. हा, लई गुन्हा नाही, काही नाही. तिळातली 4थी वाटणी गुन्हाला नाही बघा मार्ग. गुन्हा नाही. लयच माणूस भारी होता आमच्या मसाजोगचा. सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे. हो, सगळ्याला शिक्षा देऊ नका, नुसती फाशी द्या, फाशी. कारण संतोषला त्यांनी मारलं, क्रूर लई मारलं व डोळं काढ लाईट लावून, नका उपचिले, काय व्यवस्था केली, लई व्यवस्था केली बेकार. असं या फोटोकडे बघून आमच्या पोटात आग पडत काय फरक करा. आग पडते म्हणजे तसं मारलंय. लयच मारलं, असं लई मारलं. चिंगरून मेलं तर काही सुद्धा वाटत नाही, पण या धान्याचा हालच लई केलं. अख्खे गाव आमचं झुरत आहे. आणि 5 वर्षाचं लेकरू संतोष अण्णा. गुण लय भारी होत. अशी परिस्थिती आहे. एकंदरीत इतका आक्रोश, इतका वेदना आहे. लवकर न्याय मिळावा अशी त्यांची मागणी. लेट्स मराठी, बीड.